शेतरस्त्यासाठी 10 वर्षांची लढाई, न्याय न मिळाल्यास 15 ऑगस्टपर्यंत आत्मदहनाचा इशारा. सोलापूर प्रतिनिधी, जनसंसद न्यूज. माढा तालुक्यातील वाकाव येथील शेतकरी कांतीलाल बाजीराव सावंत यांनी शेतजमिनीकडे जाणारा 4 मीटर रुंदीचा रस्ता न्यायालय व महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही खुला करून दिला जात नसल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. संबंधित प्रकरणात न्याय मिळाला नाही तर 15 ऑगस्ट 2026 पर्यंत कधीही आत्मदहन करण्याचा निवेदनाच्या माध्यमातून इशारा त्यांनी दिला आहे. निवेदनानुसार गेल्या 10 वर्षांपासून शेतरस्त्यासाठी महसूल प्रशासन आणि न्यायालयात पाठपुरावा सुरू असून तहसीलदार तसेच न्यायालयाने रस्ता खुला करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप त्या आदेशांची अंमलबजावणी झालेली नसल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. अर्जात माढा तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांवर काम करण्यासाठी आर्थिक मागणी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच महसूल मंत्री, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटला नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाने तातडीने शेतरस्ता खुला करून द्यावा, अन्यथा 15 ऑगस्टपर्यंत कोणत्याही दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या निवेदनातील आरोपाबाबत संबंधित महसूल अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची वस्तुस्थिती आणि आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. माझा रस्ता केला तर ठीक नाही तर मला पोलीस स्टेशन बी तसंच नादाला लागतोय. त्यासनी बी अर्ज दिलेला आहे. शुक्रवार तो रस्ता झाला ठीक नाही तर मी इथं आत्मदहन देणार आहे कुठं कलेक्टर ऑफिसला धडा घेऊन. त्यांनी मला परवानगी नाही दिली तरी सुद्धा मी करणार आहे तसं.